फुलेवाडा स्मारकाच्या भूसंपादनाला मान्यता। पहिल्या टप्प्यामध्ये 40 कोटींचा खर्च। भूसंपादन प्रक्रिया सुरू करण्यास स्थायी समितीची मान्यता। परिसरातील 91 इमारतींची जागा ताब्यात घेतली जाणार। पुणेकरांनो, पाणी जपून वापरा। जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाच्या कडक सूचना। महापालिकेला मंजूर असलेल्या पाणी वापराच्या कोट्यापेक्षा खडकवासला धरणातून शहरासाठी अधिक पाणी। महापालिकेकडून जंगली महाराज रस्त्यावरील छत्रपती संभाजी महाराज उद्यानाजवळच्या वाहनतळ मेट्रोला देण्याचा निर्णय। वाहनतळ देखभाल दुरुस्ती अभावी अनेक वर्षांपासून पडून। पुणे पालिकेकडून शहरातील खासगी बोरवेलचं सर्वेक्षण केलं जाणार। वापरामध्ये नसलेल्या बोरवेल बंद करणार। एनएमएमएस परीक्षेचे गुण जाहीर। दुरुस्तीसाठी विद्यार्थ्यांना 18 फेब्रुवारीपर्यंत मुदत। विद्यार्थ्यांना प्राप्त झालेल्या गुणांची यादी परीक्षेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध। भोरचे आमदार शंकर मांडेकरांकडून पुणे पर्यटन विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक। मतदारसंघातील राजगड, भोर, पानशेत, मुळशी भागातील ऐतिहासिक ठिकाणांचा पर्यटन विकास होण्याच्या दृष्टीने चर्चा। दापोली ते शिर्डी साईबाबा पायी पालखीचं मुळशीमध्ये मोठ्या उत्साहात स्वागत। फुलांची उधळण करत पालखीचं स्वागत। साई नामाच्या जयघोषानं परिसर दुमदुमला। पुण्याच्या भोर तालुक्यामधल्या 9210 शेतकऱ्यांचा अॅग्रिस्टॅक योजनेचा लाभ। योजनेला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद। अहिल्यानगरच्या बोल्हे गावात कचरा वेचक 2 महिलांना तरुणांकडून मारहाण। दोन्ही महिला गंभीर जखमी। एका आरोपीला अटक। आमदार संग्राम जगतापांनी घेतली जखमी महिलांची भेट। नागपुरातील बेलतरोडी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये 3 काडतुसं आणि 3 चाकू घेऊन फिरणाऱ्या पांठेला चालकाला अटक। आरोपीकडून 1,39,000चा मुद्देमाल जप्त। नागपूरच्या ताजबाग परिसरामध्ये बर्ड फ्लूमुळे 3 कोंबड्यांचा मृत्यू। पालिकेकडून 3 किलोमीटर परिसराची तपासणी। परिसरातील 24 संशयितांचे नमुने तपासणीला पाठवले। नागपुरात कुठल्याही आदेशाविना बदलले जात आहेत घरगुती वीज मीटर। एप्रिल महिन्यापूर्वी 1.25 लाख वीज मीटर बदलणार असल्याची माहिती। जळगावमध्ये महिला पोलीस कर्मचाऱ्यांकडून सहकारी महिला कर्मचाऱ्यांची 30 लाखांची फसवणूक। सोन्यामध्ये गुंतवणूक करून अधिकचा नफा मिळवून देण्याच्या आमिषानं फसवणूक। पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल। कोल्हापूरच्या कुरुंदवाड शिरोळमधील मोटरसायकल चोरी उघडकीस। 2 आरोपी आणि 1 बालकाला पोलिसांनी घेतलं ताब्यात। आरोपींकडून 5 मोटरसायकली जप्त। जळगावमध्ये छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहामध्ये 4थ्या देवगिरी शॉर्ट फिल्म फेस्टिव्हलचं थाटात उद्घाटन। संपूर्ण राज्यातून 2 दिवसीय महोत्सवात 150हून अधिक शॉर्ट फिल्म्स दाखवल्या जाणार। कोल्हापुरातील इचलकरंजी शहराच्या 11 शिवभोजन थाळी वाटप केंद्रावर उपासमारीची वेळ। 5 महिन्यांपासून अनुदान न मिळाल्यानं शिवभोजन थाळी बंद होण्याची भीती। अकोल्यामध्ये विभागीय महसूल क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धेला सुरुवात। आयुक्त श्वेता सिंघलांच्या हस्ते स्पर्धेचा शुभारंभ।